माननीय आमचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे सरकार उत्तम सरकार आहे। महाराष्ट्र विकसित करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला आहे आणि विकसित महाराष्ट्राकरता 2034 पर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असावे आणि आम्ही सोबत आहोत ना। ज्याच्या आतापर्यंत एकनाथजी होते, आम्ही सर्व सोबत आहोत। शेवटी विकसित महाराष्ट्र महत्वाचा आहे। एकनाथजी असो, मी असो, अजितदादा असो, देवेंद्रजी असो, आम्ही सर्व आमचं सरकार या महाराष्ट्रात पुढचे 15 वर्ष आले पाहिजे। या महाराष्ट्राचं आमचं सरकार हे विकसित महाराष्ट्राकरता काम करण्याकरता काम करतोय। म्हणून या ठिकाणी आमच्या सर्वांच्या भावना अशा आहेत की महाराष्ट्रात पुढचे 15 वर्ष महायुतीचं सरकार आलं पाहिजे। त्याकरता आम्ही सर्व काम करताय। एकनाथजी करताय, अजितदादा करताय, देवेंद्रजी करतायत आणि शेवटी एक मुख्यमंत्री असतो। आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेतच आणि विकसित महाराष्ट्र करण्याकरता निघाले आहेत। बघा, आज 15 लक्ष करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट, 15 लाख करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रात आणण्याचं काम देवेंद्रजींनी केलं। यापूर्वी एकनाथ शिंदेजींनी केलं, पण आज 15 लाख करोड रुपया महाराष्ट्राला देवेंद्रजींनी आणले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण चांद्यापासून बांद्यापर्यंत उद्योगाचा विकास होणार आहे। खरं तर विकसित महाराष्ट्र पुढे जातो आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आम्हाला सर्वांना विश्वास आहे। देवेंद्रजी उत्तम मुख्यमंत्री आहेत, एक पारदर्शी गतिमान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जावा ही भावना आहे। काही लोकांना त्यांचं दिल्लीचं नेतृत्व अपेक्षित आहे, त्याच्यात तुमचं वक्तव्य? महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्रजी महाराष्ट्रच पाहिजे आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे। मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी, डबल इंजिन सरकार, सोबतच एकनाथजी आणि अजितदादा, आम्ही सर्व मिळून हा महाराष्ट्र पुढे नेऊ। आपल्याला माहिती आहे की मागच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि मुख्यमंत्री अजितदादा देखील होते। एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतनं आणि या तिघांच्याही पुढाकारानं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही काढण्यात आलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून आज रत्नागिरी जिल्ह्यातनं सुमारे 800 ते 1000 लोक, ज्येष्ठ नागरिक हे अयोध्येला रवाना होत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी स्वतः या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून उपस्थित होतो। आणि हे सांगताना आनंद होतोय की नुसत्या योजना आम्ही केल्या नाहीत, त्या योजनांचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी कशी करतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजची ही ट्रेन जी अयोध्येला जाते ते आहे। 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील असं आज चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हटलेलं आहे। तुमची प्रतिक्रिया काय? शुभेच्छा।